वेलकम वेलकम, स्वागत स्वागत स्वागत, सगळ्यांचं स्वागत आहे. आता तुम्ही जे इकडे तयारी पाहतात ती तयारी माझ्या लेकीने केली आहे, नंदिनी. हे सगळं क्रेडिट हिचं आहे. थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर कमिंग. आणि तुम्ही सगळे आलात, खूप आनंद झाला. नाउ लेट्स सेलिब्रेट माय डॅड्स बर्थडे अँड लेट्स एन्जॉय द पार्टी. ओ वाव. थँक्यू थँक्यू थँक्यू. या, धन्यवाद धन्यवाद. या, हा, आणि खाऊन द्यायचं व्यवस्थित पोटभर. हा, लाजायचं नाही आणि मागायचं नाही. थँक्यू 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 थँक्यू. ओ वाव. छान छान छान, भारी आहे. पप्पा, असू द्या. ती जी नाशिक मधली सगळ्यात मोठी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे ना, हा. त्याचे हे मालक. वा वा वा, छान छान. धन्यवाद धन्यवाद, ते झालं हे. एक्सक्यूज मी. हो. मी तुम्हा सगळ्यांचीच वाट बघते. पाहुणे यायला सुरुवात झाली ना. आम्हाला उशीर नाही ना झाला? फार नाही, थोडासा. ते जेवणासाठी टेबल वगैरे कुठे? केले ना, तिकडे मागे टेबल्स लावलेत, सगळी व्यवस्था केली. चला मग कामाला लागा. वेलकम ड्रिंकची तयारी करा. हो हो, आनंद. आणि हो, तुम्हाला काही लागलं, काही अडलं तर मला विचारा, मी इथेच असेन कुठेतरी. बाय द वे, ह्या दोघी कोण? तुमचे टीम मेंबर्स का? फॅमिली मेंबर्स. ओ, ही तन्वी, माझी मुलगी, तन्मयची मोठी बहीण. हाय. हॅलो. आणि ही अर्पिता, आरोहीची लहान बहीण. अच्छा, हाय. पार्टी खूपच छान आहे, म्हणजे अँबियन्स आणि सगळं खूपच मस्त आहे. थँक्यू. अर्पिता, मदतीला जातेस ना, नाही तर आरोहीवर एकटं पडेल. हॅलो, एक्सक्यूज मी. हाऊ आर यू? अरे वा, परब काका, फर्स्ट क्लास. तुम्ही एकदम रेडी मध्ये तयार झाले एकदम. मग अरे, जैसा देश वैसा भेष. चल चल चल, ऍप्रन का दे, ऍप्रन घे. चल. एक मिनिट, मी हे काम नाही करणार आहे. म्हणजे काय? हा, हे काय झालं तुला एकदम? मी तुम्हाला आणि ताईला हेल्प करायला आले होते. मला काय माहित तुम्ही अशी कामं सांगणार आहात ते. अरे पण हे तू आत्ता बोलते, काय कमाल आहे तुझी? मला आधी सांगितलं असतं तर मी आलेच नसते. अप्पू, बरोबर आहे तुझं, पण मला सांग, आपण नाही केलं तर कोण करणार? आणि आग्रहाचं नाव खराब होईल की नाही? हो, पण आपण अशी कामं का करायची? मान्य आहे मला, पण आपण नाही करणार तर कोण करणार? आणि हे बघ, कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं, कळलं तुला? पण ठीक आहे, तरी जर तुला करायचं नसेल तर जबरदस्ती नाही करणार मी. अगं पण ताई, मी काय म्हणत होते की अप्पू, माझ्याकडे एक एक्सचेंज ऑफर आहे, जमेल तुला? म्हणजे? अगं म्हणजे मी जे काम करते ते तू कर आणि तू जे काम करतेस ते मी करेन. काय? मी तिकडे पाहुण्यांची व्यवस्था बघतीये, तुला ते काम करायला आवडेल का? हा, आता कसं, म्हणजे आपण असं मांडवली करूया ना.
थोडं तू कर, थोडं मी करते. डन. चला आता झालंय ना मनासारखं, मग लागा कामाला. हा चला चला. बर, वाटते किती मी आग्रह कन्या. फर्स्ट क्लास एकदम कडक. चला वाडा आता. अप्पू बर, कुणीही काहीही बोललं ना, टीम आग्रह मागे हटणार नाही. हा जोर लगा के आयशा. चला 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 कामाला लागा. हैया हैया. नाही खरं थँक्यू सो मच. प्लीज एन्जॉय द पार्टी. काय झालं? काही विचारायचं होतं का? काही प्रॉब्लेम? नाही ऍक्च्युली पार्टीच्या तयारीच्या गडबडीत तुमच्या पप्पांना विश करायचं राहील. ओ, आमची ओळख करून देता का? कुठे आहे उत्सव मूर्ती? बर्थडे बॉयला मी पण शोधते केव्हापासून. काय माहित कुठे गेले. त्यांचाच बर्थडे आणि तेच गायब. हो ना. नाही पण आय एम शुअर काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणूनच गेले असतील. बर्थडेच्या दिवशी काम मानला हा त्यांना. आम्हा दोघांचा कामावर जास्ती भर. हे सेलिब्रेशन वगैरे काय होतच राहील. नाही पण एव्हा ना यायला हवे होते. मी फोन करून बघते. चालू द्या चालू द्या. बाकी काम धंदा नीट चाललाय ना? हा हा, पैसा मिळतोय ना ते बघायचं. काय हा गाड्या काय शेठ? सगळ्या- हा, हा. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. बघा आले आहे का? हा चालू दे चालू दे. तुमचं चालू दे जरा, मी बघतो. काय उशीर केला राव? चला. आहे का? असंच राहायचं का? या. नंदिनी. हा बेटा बोल बोल. पप्पा अहो कुठे आहात तुम्ही? हा अगं दिसतेस तुम्हाला. ए ए ए ए ए, हा इथे पार्टीमध्ये सगळे तुमची वाट पाहतायत. या लवकर. एव्हरीबडी इज वेटिंग. बेटा आम्ही इकडे वरतीच आहोत. हा अगं इथे जो ओलावा आहे तो तुमच्या इकडे खाली पार्टीत नाहीये. हो बरोबर. तुम्ही एन्जॉय करा. हे बघ तू गेम सुरू कर. आपण दोघं मिळून त्याचा एंड करूया. ओके नो प्रॉब्लेम. बाय. काय म्हणाले? म्हणाले तू गेस्टना अटेंड कर, स्टार्टर्स सर्व कर, वेलकम ड्रिंक सर्व कर. मी जरा बघून येते. एक मिनिट, तुम्ही कशाला? मी करतो, मला सांगा. तुम्ही नवीन येणाऱ्या गेस्टना अटेंड करता का? मी आरोहीशी बोलून आलेच. आरोही आय थिंक आमचे सगळे गेस्ट आले. तुम्ही स्टार्टर्स आणि वेलकम ड्रिंक सर्व करता? हो हो. आणि हो तिथे वर माझ्या पप्पांचे काही स्पेशल गेस्ट आहेत, त्यांनाही सर्व करायचं. हो मी लगेच पाठवते. नाही पाठवू नका. आय मीन खूपच मोठी लोक आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतः तिथे स्टार्टर्स घेऊन गेलात तर बरं होईल. म्हणजे काही गडबड व्हायला नको म्हणून. नाही नाही तुम्ही नका काळजी करू. मी स्वतः जाते. अरे मिसेस देसाई, आर यू एन्जॉयिंग द पार्टी? हा पण अजून ड्रिंक आलं नाही म्हणून पाहायला आले होते. स्टार्टर्स पण नाही आलं अजून. मी 2 मिनिटात अरेंज करते सगळं. बाई नंदिनी, अख्ख्या नाशकात तुला हेच कॅटरस मिळालं का? तुम्ही टेस्ट तर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हो बघणारच आहे, पण लक्षात ठेव आचार्यांचा जमाना गेला आता. आता शेफ असतात शेफ. रॅपर चकचकीत पाहिजे का? प्रोडक्ट नसलं तरी चालतं. हे घ्या, आग्रहाची स्पेशालिटी आहे गुलकंदी गुलाबजाम. नाही असू दे. घ्या, ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. हे घ्या घ्या घ्या. कसा वाटला? हो खरंच छान आहे. एक्सक्यूज मी.
एन्जॉय द पार्टी. जाग्या पार्टीमध्ये काय काम वाजवायचं हे नंदिनी ताईनी तुला सांगितलंय. जा वाजव. ए जाग्या एक मिनिट. आणि ते खायला काहीतरी पाठवणार होती नंदिनी ताई, जरा बघ काय झालं त्याचं ते विचार. जी विचार. हा हा तुमचं चालू द्या, काय काळजी करू नका. हा काय काय वाटली, ठीक आहे ठीक आहे, होईल होईल, काळजी करू नका, आता येईल समजा. हा चालू द्या. काका हा रायाचा माणूस इथे काय करतो आणि हा बंगल्याच्या आतून कसा काय आला? आजच्या पार्टीत आमची फजिती करण्यासाठी रायाने त्याला पाठवलं नसेल ना, की आमचं काय चाललंय ते बघायला हा माझा आणि तन्मयच्या मागावर आहे. नाही नाही, मला ही गोष्ट लवकरात लवकर तन्मयला सांगायला हवी. नाही, आधी हे देऊन येते. मजा करायची. हा, याच्या करता तुम्हाला वरती बोलवलंय, समजलं का? चालू द्या चालू द्या. हे काय संपलं होय? काळजी करायची नाही, आज आपल्याकडे 12 स्टॉक आहे, घेऊन येतो. चालू द्या आरामशीर. हा आलोच. अजून काही लागलं तर सांगा. ठीक आहे.
आय शाबास. हा, आज कोणी बी संकोच करायचा नाही. आज आपला बर्थडे आहे. हा, त्यामुळे सगळा मनसोक्त. अहो करा की सुरुवात करा. काय चाललंय? ठीक आहे. हे आपलं परचुटून घेताय. घ्या. अच्छा मस्त एकदम. काय अरेंज केली पार्टी मस्त. होणारच की. कामच आहे तसं. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर आहे की आम्ही इकडे बसलोय की इकडं. हा, चिंता करायची नाही. मिस्टर तन्मय पारखी. मिस्टर कुलकर्णी नाशिक मधली सगळ्यात मोठी खानावळ अग्रह त्याचे हे मालक. आणि आता नवीन बिझनेस सुद्धा सेटअप करतायत. काय आहे, नेहमीच्या मार्गावरनं सगळेच जातात, पण तन्मय, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. सॉरी डोंट माइंड, पण तुमच्या पर्सनल गोष्टी इथे बोलायची ही जागाही नाही आणि वेळही नाही. तुम्ही हे नंतरही बोलू शकता ना. हो मॅडम, पण खरंच महत्वाचं आहे थोडं. माझ्यासाठी आता ही पार्टी चांगली होणं जास्त महत्वाचं आहे. एकतर तुमची लोक पण एवढी कमी आहेत. प्लीज जरा गेस्ट कडे लक्ष द्याल का तुम्ही? सगळ्यांना सगळं नीट व्यवस्थित मिळालंय की नाही हे बघता का प्लीज? तर मी सांगत होते, तन्मय एक मिनिट, फक्त खरंच खूप महत्वाचं काम आहे. मिस्टर पारखी प्लीज, ते माझ्या पप्पांचे फ्रेंड्स बसलेत वरती, स्पेशल गेस्ट आहेत. त्यांना तुम्ही स्टार्टर सर्व केले का? दिले. मग यांची बडदास्त ठेवा. हे आमचे खूप स्पेशल गेस्ट आहेत. तुम्ही काय घेणार मिस्टर देसाई? प्लीज सांगा. तुम्हाला काय हवं ते मी सांगते. ह्यांच्यासाठी स्टार्टर्स घेऊन या ना प्लीज. काय करायचं माहितीये ना? हो. स्टार्टर्स. अजून काही लागलं तर सांगा. मला काय वाटतं, डिनर सर्व करायला सांगू? कारण पप्पा कधी येतील कळत नाहीये. पण त्यांचाच बर्थडे आणि ते आल्याशिवाय डिनर. सो व्हॉट, आपण असं करू ना, पप्पा आले की केक कटिंग करून घेऊ. म्हणजे कसं सगळं वेळेत होईल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. ओके मी 1 मिनिट आलोच. ओके. आई, अहो काका, हे द्या मला. तुम्ही बसा, मी हे करते. बसा तुम्ही, मी आले. आनंदा, परब काका, काय काय झालं? काय शोधताय? अगं काय नाही, ते अक्काच्या अक्का पुलावचा टिफिन कुठेतरी गायब झाला माहितीये. मी हा इथे ठेवला होता. आता कुठे गायब झाला काय समजत नाही. मला माहिती हे सगळं कोणी केलंय. राया जबडेच्या माणसांनी पळवलेत ते डबे. काय? अगं काय बोलते काय तू? आयाची माणसं इकडे येतीलच कशी? मला नाही माहित काका, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय त्यांना ते डबे नेताना. मी त्यांच्या मागे सुद्धा गेले होते, पण ते गर्दीत कुठे गेले मला कळलंच नाही. आनंदा, लोकांना जर एक कळलं तर काय करायचं? हे बघ अनु, तू असा धीर सोडू नको. काय काहीतरी व्यवस्था होईल, तू टेन्शन नको घेऊ. आनंदा, अरे असं काय करतोय? थोड्याच वेळात जेवण लावावं लागेल आणि पुलावच नेमकं कमी पडलं तर काय करणार होत आपण? अगं असं नाही होणार, मी सांगतो ना तुला, काहीतरी व्यवस्था होईल. आनंदा, अरे लोकांना जर कळलं ना तर आग्रहाचं नाव धुळीला मिळेल.
हा मी बघतोय. हो परब काका चला जरा बघूया या.